साईबाबांच्या रांगोळीसाठी आम्हाला रांगोळी द्यायची. ऐका नाही, शिर्डीतली सगळ्यात श्रीमंत मुलं, फाटक्या कपड्यांमध्ये असणारी शिर्डीतली सगळ्यात श्रीमंत मुलं. या मुलांना खरं तर मला मिठी मारावीशी वाटली आणि मारली. मिठी मारली आणि त्यांना विचारलं, बाबा तुझी रांगोळी ही आम्हाला नाही, साईबाबांनाच पाहिजे होती. साईबाबांनीच कदाचित तुम्हाला सगळ्यात आधी ही सेवा करण्याची संधी दिली. बाळा, नाव सांग तुझं. माझं नाव समर्थ संतोष कदम. बरं, समर्थ, तुम्ही मित्र तिघ. हा, यस. आज काय आणलं तुम्ही? आम्ही साईबाबांसाठी रांगोळी आणली. कुणासाठी आणली? साईबाबांसाठी. साईबाबांसाठी रांगोळी आणली. तुला कोणी सांगितलं समर्थ हे सगळं करायला? आम्ही फोनवर मेसेज बघितला, त्याच्यानंतर माझा मित्र माझ्याकडे आला, म्हणे आपल्याला साईबाबांसाठी रांगोळी न्यायची आहे. तर आम्ही सगळ्यांनी गल्ले एकत्र केले आणि गल्ल्यातून प्रत्येकाच्या गल्ल्यातून पैसे घेतले आणि रांगोळी आणली. एक मिनिट, ज्यावेळेस तू गल्ला बनवला कशासाठी पैसे गोळा करत होता? मला मोठा पकवात घ्यायचा होता, त्याच्यामुळं मी पैसे गोळा करीत होतो. पकवात काय ते सांगतो? परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी जे वाद्य वाजवलं जातं त्याला म्हणतात पकवात, बरोबर ना? आणि ते पकवात तुला घ्यायचं होतं. आता तुला पकवात मिळणार नाही, काय होईल आता? साहेब, मी आता बाबा मला बरोबर देतील माझा पकवात. पकवाताचे पैसे बरणीतून काढले अक्षरशः आणि रांगोळी विकत घेतली या मुलांनी, आणि आता रांगोळी हातात घेऊन इथं पोहोचले. आहे की या अथर्वला आपल्याला पकवात घेऊन द्यायचा आहे. ज्या ज्या लोकांना शक्य असेल त्या सगळ्या लोकांनी आपल्याला 5,000 रुपये गोळा करून या अथर्वला एक नवीन पकवात आपल्याला घेऊन द्यायचा आहे. तर हा कुठल्या तरी मोठ्या मंचावर पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा कुठेतरी पकवात वाजवताना हा चिमुकला साई भक्त आपल्याला दिसणार आहे. मी विनंती करतो आणि खूप खूप आभार तुमच्या सर्वांच्या वतीनं ह्या चिमुकल्याची मी या ठिकाणी मानतो. एक चिमुकला जर एवढी मोठी सेवा रांगोळी देऊन करू शकत असेल तर आपल्याला काय करायला हवं हे मी आज सांगणार नाही, तुम्हाला ते समजलं असेल.